समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै रोजी पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारे, निर्णयक्षम आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व असल्याचे सांगितले। यामध्ये उद्योजक सर्जेराव नलवडे अण्णा यांनी आपल्या मनोगतात अजितदादांनी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे राज्याच्या राजकारणात वेगळीच ओळख निर्माण केली होती। पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करणारा कामाचा माणूस म्हणून त्यांची सर्वदूर ओळख असल्याचे नमूद केले। यावेळी अभिवादन करताना प्रदीपप्पा कदम यांनी अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला। राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, विविध विकास कामांना दिलेली गती आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी यामुळे ते जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास उद्योजक सर्जेराव नलवडे, सुहास पुदाले, रामानंद पाटील, विनायक गोंदिल, संजय गोंदिल, चंद्रकांत मोरे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकाश पुदाले, सुभाष दाजी सुतार, मिलिंद पाटील, तुकाराम धायगुडे यांनी मनोगत व्यक्त करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन केले। यावेळी पलूस नगरीतील सर्व पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले, तर आभार अमीर पठाण यांनी मानले। चव्हाण साहेबांनंतर पवार साहेब, वसंतदादा यांचा वारसा त्यांनी सक्षमपणे महाराष्ट्रात चालवला। फक्त पुरोगामी न म्हणता प्रत्यक्ष आपल्या कृतीतून शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांनी पुढे घेऊन गेले आणि अनाहूतपणे म्हणजे जसं अण्णा म्हणले की राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी किंवा असा एखादा नेता घडण्यासाठी 40-50 वर्षाचा कालावधी जातो, परंतु महाराष्ट्राचं काय दुर्भाग्य माहिती नाही। मग कदम साहेब असतील, आर.आर. आबा असतील, विलासराव देशमुख असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील, म्हणजे त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात म्हणजे राजकारणाची त्यांची ज्यावेळेला एक परिपक्व नेतृत्व तयार होतं आणि त्यावेळेला अशा काहीतरी घटना घडतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातून अशा मोठ्या नेत्यांना हिरावून घेतलं जातं। प्रमोद महाजन साहेबांचं पण उदाहरण आहे। म्हणजे आपल्या देशाला पंतप्रधान पद या महाराष्ट्रातून देऊ शकले असते असे प्रमोद महाजन साहेब असतील किंवा असे सगळे दिग्गज नेते महाराष्ट्राने निर्माण केले। त्या महाराष्ट्राच्या मातीत असे नेते जन्माला आले ज्यांनी महाराष्ट्र घडवलं आणि देशाला पुढे नेण्याचं काम केलं। अजितदादा सुद्धा सहकार असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, म्हणजे अगदी काल परवाच आम्ही काही निवडक व्हिडिओ बघत होतो, दादांच्या भाषणामधले म्हणजे कडबा किती पुरुष असतो, 1.5 पुरुष कडबा, आणि ते मी करमाळ्याला कडबा खरेदीला जायचो आणि तो 2 आळ्याचा कडबा, म्हणजे इतकी इतंभूत शेतीतली माहिती असणारे दादा। म्हणजे पोल्ट्रीत मी अंडी काढलीत किंवा मी म्हैशी घ्यायला जायचो, म्हणजे शेतकऱ्याचे इतके प्रश्न दादांना अगदी जवळून माहिती होते, ते स्वतः त्यांनी अनुभवले होते। इतकं अभ्यासू नेतृत्व आज या नेतृत्वाला आपण मुकलेलो आहे। म्हणजे दादा गेलेत ही गोष्ट माझ्या तर मनाला सातत्याने अशी पोचणी लागते की ही काही घटना खोटी आहे का किंवा आपण चुकीची घटना झाली आहे का काय अशी। तुझ्या महाराष्ट्रात अजूनही बऱ्याच लोकांना दादा गेलेत ही गोष्ट पटत नाहीये। म्हणजे असं एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांकडून हिरावून गेलं। महाराष्ट्राला दादांची फार चांगली म्हणजे आता गरज होती महाराष्ट्राला। म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतीपुढच्या अडचणी असतील, शिक्षण, सहकार या क्षेत्राला दादांची प्रचंड अशी उणीव भासते। दादांना जसं अण्णा म्हणले की पुन्हा एकदा दादा जन्माला महाराष्ट्रात यावे। अगदी पंढरपूरची वारी आता सुरू आहे, बऱ्याच वारकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, अगदी बोलक्या प्रतिक्रिया होत्या की काय तुम्हाला उणीव भासते किंवा ही वारी काय वेगळी आहे। तर वारकरी सांगतायत की दादांची उणीव भासतीये, दादा नाही आहेत या वारीला। म्हणजे वारीचा तो रस्ता असेल किंवा प्रत्येक वारीच्या त्या प्रत्येक ह्याला पैसे देण्याचा विषय असू दे, लाडक्या बहिणीचा विषय असू दे, त्याच्यामध्ये दादा नेहमी आग्रही असायचे। तर दादांचं जाणं आपल्या सगळ्यांना दुःख लावून देणार आहे, आपल्याला हृदयाला चटका लावून जाणार आहे। दादांच्या या 67व्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात आणि अण्णांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याप्रमाणे किंवा सुहाससाहेब म्हटल्याप्रमाणे की आपण यापुढे
एक समाजासाठी, विकासासाठी आणि दादांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घालून काम करूया. हीच खरी दादांना एक श्रद्धांजली, आदरांजली ठरेल. आणि दादांना त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं मी अभिवादन करतो. आणि क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.